नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमेसाठी पूजनीय असलेला असा अक्षय वट अर्थात वडाचे झाड, ह्या वडाचे संरक्षण आणि संवर्धन का करणे गरजेचे आहे, तसेच या वडाच्या उत्पत्तीचे पुराणामध्ये कोणती कथा आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रात वटवृक्षाचे महत्त्व काय आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वडाचे झाड. वटपौर्णिमा हा सण सवाष्णींसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरण प्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरण प्रेमींना पौर्णिमेनंतरचे 2-3 दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहावे लागते. भारत हा जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्याप्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील 365 दिवस निसर्गानंद साजरा करणाऱ्या सण उत्सवांचा देश. तेथे सृष्टीतील प्रत्येक सजीव निर्जीव रूप पूजनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदारीचा समतोल जितका राखला जात असे तितका जगात अन्यत्र कुठेही सांभाळला गेला नसेल. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण उत्सवांना वेगळेच रूप येत गेले. त्यामागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. पतिव्रता सावित्रीचे देणे असलेले ते व्रत हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे. पुराण काळातील बुद्धिमान विदुषी सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती. म्हणूनच तिने मूर्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 60% प्राणवायू हवेत सोडते. हे तिला माहीत होते की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो. आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा न्यग्रोध नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्य अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी इंडियन किंग ट्री असा याचा उल्लेख केला आहे. सीतादेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होम-हवनात व यज्ञात संविदा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या 7 बोधिवृक्षांपैकी हा एक आहे. वटवृक्षांचा अंतर्भाव मोरेसी कुलातील फायकस या प्रजातीत करतात. फायकस या प्रजातीत सुमारे 1000 जाती असून त्यांपैकी 70 जाती भारतात सापडतात. वटवृक्षाची उंची सुमारे 30 मीटरपर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो. त्यात काऊट, चाऊल व रेसी नसते. वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात. फांद्यांवर ठराविक अंतरावर पारंब्या फुटतात व त्या जमिनीत गेल्यानंतर फांद्यांना आधार देतात. त्यामुळे वटवृक्षाची वाढ प्रचंड प्रमाणात होते. वटवृक्षाची पाने त्याचा आकार अंडाकृती व दीर्घवर्तुळाकृती असतो. पानांचा पृष्ठभाग केशविरहित, चकचकीत व गर्द हिरवा आणि खालचा पृष्ठभाग सूक्ष्म लवयुक्त, ठळक शिरा असणारा व फिकट हिरवा असतो. या वटवृक्षाच्या निर्मितीची पुराणामध्ये एक कथा आहे. ती कथा जाणून घेऊया. पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला. महाप्रलय झाल्यावरही सगळे चराचर नष्ट झाले. तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि अनंत असा अक्षय वट म्हटले गेले. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील तो पूजनीय मानतात. त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे वडाच्या काड्या होम-हवनात किंवा मंगल प्रसंगी अग्नीला अर्पण केल्या जातात.
वडाच्या अनेकविध गुणधर्मामुळे त्याची लाकडे सरपणासाठी वापरणे निषिद्ध मानले जाते. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे मुळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चीक या सगळ्यांचाच औषधी उपयोग होतो व त्यातून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. भारतीय वैद्यकशास्त्राने सृष्टीचक्र अखंड गतिशील राहण्यासाठी झाडाचे काय महत्त्व आहे ते ओळखले. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच याला संसार वृक्ष असे देखील म्हटले आहे. एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला 712 किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाणी असल्यामुळे तो जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड वायू आणि इतरही हवेतील अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला 2 टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पडण्यास मदत करणे हे देखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो. वटवृक्षाच्या मुळाचे लाकूड हे तंबूंचे खांब, बैलगाड्यांचे जूळ व दांडे इत्यादींच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. खोडाचे लाकूड त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू आणि सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार होतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवतात. त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. कोवळ्या पानांचा शेळ्या, मेंढ्या आणि इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटीशूल इत्यादी व्याधींवर उपयोगी आहे. तळपायाच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत 11% टॅनिन असते. तिचा रस आकुंचन पावणारा व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी हे पौष्टिक व शीतकर थंडावा देणारे असते. पानकृष्ण वड या नावाने परिचित असलेला वृक्ष खऱ्या वडांपेक्षा निराळा असतो. त्याचे शास्त्रीय नाव हे कृष्णी असे आहे. इंग्रजीत त्याला कृष्णाज बटरकप असे संबोधतात. याची पाने पानाच्या तळाजवळ दुमडलेली असून पेल्यासारखी दिसतात. या पानांच्या पेल्यात श्रीकृष्ण लोणी ठेवून खात असे अशी दंतकथा आहे. हा वृक्ष लहानसर असून शोभेसाठी बागेत लावतात. भारतीय समाज जीवनात त्याला कुटुंब प्रमुखाचे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेला तरी देवळाजवळ, गावात, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येते. तो देखील कुटुंबाप्रमुखासारखा अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचे कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या लहान थोर त्यांच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आयुष्याची संध्याकाळ घालवणारे हजारो लोक आहेत. एरवीही पारावरच्या गप्पा प्रसिद्धच आहेत. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकल्या की त्या गप्पाच आठवतात ना. कितीतरी ज्येष्ठांना त्यांचे सुखदुःखे वाटण्यासाठी त्याच्या विशाल सावलीचा आधार असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.